प्रकारे आता सिस्टरांनी साक्ष सांगितली की त्यांच्या आईने किती दिवस उपवास केले? 3 दिवस केलेल्या उपवासाचा परिणाम हा झाला, परमेश्वराने सिस्टरांना स्पर्श केला आणि त्यांना काय दिलं? आरोग्य दिलं. जर 3 दिवसाच्या उपवासाने आरोग्य भेटू शकतं तर आपल्या कुटुंबासाठी आपण नेहमीच आणि निरंतर केलेले उपवास आमच्या कुटुंबाला आशीर्वादाकडे घेऊन जातात. हालेलुया. म्हणून नेहमी आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये उपवास करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असे अनेक उपवास दिसतील की त्या लोकांनी उपवास केले. त्यांनी काय केले? उपवास केले. आणि म्हणून पहिलं जर आम्ही पाहिलं तर मत्तई शुभवर्तमान अध्याय 4 तिथं प्रभू येशूने उपवास केले. कोणी उपवास केले? किती दिवसाचे उपवास होते? 40 दिवस आणि 40 रात्री प्रभू येशूने काय केले? उपवास केले. उद्देश काय होता? सेवेची सुरुवात आणि सैतानावर विजय मिळवणं यासाठी प्रभू येशूने काय केले? उपवास केले. बरोबर ना? दुसरा उपवास जर आपण पाहिला तर पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस यहुद्यांचे प्राण संकटात होते आणि एस्तेर राणीच्या काळामध्ये त्या सगळ्यांचा नाश करावा असं राजाच्या मनात होतं, विरोधकांच्या मनामध्ये होतं. परंतु एस्तेर राणीने 3 दिवस काय केले? उपवास केले. आणि त्या 3 दिवसाच्या उपवासाचा परिणाम हा झाला, यहुद्यावरचं संकट टळलं गेलं आणि विरोधकाला त्यांच्या कृतीचं प्रतिफळ भेटलं. हालेलुया. या दिवसामध्ये सर्व मंडळांना, या दिवसामध्ये सर्व सेवकांना, या दिवसामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आमच्या राष्ट्रामध्ये उपवास करणं गरजेचं आहे, जेणेकरून देवाच्या लोकांच्या विरोधात केले जाणारं प्रत्येक षडयंत्र काय होऊन जाईल माहितीये का? नष्ट केलं जाईल. कारण देव स्वतः लढेल. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस तिने उपवास केला, देवाने विजय दिला. तिसरा उपवास जर आपण पाहिला तर मोसे सिनाई पर्वतावर होता आणि त्याने 40 दिवस आणि 40 रात्री काय केलं? किती दिवस? 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केला. आणि त्याचा परिणाम काय झाला? 10 आज्ञा भेटल्या, नियमशास्त्र भेटलं. काय भेटलं त्यांना? नियमशास्त्र भेटलं. चौथा उपवास जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो मोशेनेच केला. इस्रायल लोकांच्या पापासाठी केला. कशासाठी उपवास केला? जर पातकामध्ये जीवन आहे आणि पाप क्षमेची अपेक्षा आहे ना, तर आम्ही आमचं परमेश्वराच्या सानिध्यात उपवास पूर्वक जाणं आम्हाला क्षमेकडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही चौथा उपवास कोणाचा पाहतो? मोशेचाच पाहतो. 5वा उपवास जर पाहिला तर दानियल याने उपवास केले 3 आठवडे. किती आठवडे? किती आठवडे? 21 दिवस उपवास केले. किती दिवस? 21 दिवस. आणि म्हणून त्याचा परिणाम आपण पुढे पाहणार आहोत. 6वा उपवास जर आम्ही पाहिला तर दानियल अध्याय 1 12 ते 15 मध्ये त्याचं वर्णन दिलंय. आणि त्या ठिकाणी म्हटलंय दानियलचा राज दरबारातील उपवास. कुठाचा उपवास? राज दरबारामध्ये त्याने काय केला? उपवास केला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 7वा उपवास तर निनवे या शहराचा नाश करण्याचं परमेश्वराने ठरवलं. कारण त्यांचे पातक अतिशय भयानक होते. परंतु परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर मंदक्रोध आहे. तो दया करणारा आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य मागं फिरला जातो, पापाबद्दल पश्चाताप करतो, तो परमेश्वर मनुष्याला काय करून टाकतो? क्षमा करून टाकतो. म्हणून वचनामध्ये म्हटलंय त्या निनवेतल्या प्राण्यांपासून माणसापर्यंत, मोठ्यापासून तान्हुल्यापर्यंत
सगळ्यांनी काय केलं? उपवास. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? त्या शहराचा जो विनाश, त्या शहराचा जो विनाश करण्याचं पलीकडे बस कोणी ठरवलं होतं? देवाने. देवाने त्यांना क्षमा करून टाकलं. आमचे उपवास आम्हाला विनाशातून काय करतात? वाचवतात. आमच्या कुटुंबाचा विनाश होत आहे, आम्ही निवांत बसता कामा नये. आम्ही काय करावं? उपवास करावं, देवाच्या सानिध्यात बसावं, रडावं, मागावं. देव परिस्थिती बदलणार आहे. पुढचा जर नवा उपवास आम्ही पाहिला, 8वा उपवास, तर येरुशलेमची पडझड झाली, तिच्या वेशी जाळून टाकल्या आणि जे थाटामाटाने उभं राहिलेलं राष्ट्र त्यांची खिल्ली लोक उडवू लागले. काय करू लागले? खिल्ली उडवू लागले. आणि अशा प्रसंगामध्ये शूशन राजवाड्यामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला परमेश्वराने ओझं दिलं की तुला येरुशलेमची पडझड बांधून काढायची आहे. हालेलुया. त्याने उपवास केले, त्याने प्रार्थना केल्या आणि त्याच्या उपवासाचा हा परिणाम झाला, जे संपूर्ण येरुशलेम शहराचं जी भिंत होती ती बांधण्याचं काम कठीण होतं, परंतु कठीण असताना देखील 52 दिवसामध्ये त्याने अख्ख्या त्या शहराचा संपूर्ण भिंत काय करून टाकली? बांधून टाकली. का घडलं? कारण त्याने उपवासाने प्रार्थना केल्या. समजलं का? म्हणून आमच्याही आत्मिक जीवनामध्ये आम्ही कानागाडं करतो उपवास प्रार्थना करायचं. आम्ही अपेक्षा करतो या पालकाकडे जा, त्या मीटिंग मध्ये जा, इकडं जा, तिकडं जा, परंतु मी तुम्हाला सांगेल कुठं जाऊ नका. आपला वेळ त्या पवित्र देवाच्या सानिध्यात द्या, मनापासून प्रार्थना करा, उपवास करा. तुमची झालेली पडझड बांधण्यासाठी तो परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर 9वा उपवास एलिया संदेश त्याने होरेब पर्वतावर केला. कुठं केला? तो निराश झाला होता, तो हताश झाला होता आणि अशा प्रसंगामध्ये त्याने काय केला? उपवास. किती दिवसाचे? 40 दिवस 40 रात्री. हालेलुया. आणि त्या उपवासामध्ये देवाने त्याला काय केलं? कृपा पुरवली, नवा संदेश दिला आणि नवीन मार्गदर्शन त्याला मिळालं. समजलं का? पुढचा उपवास जर आपण 10वा पाहिला तर पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस दाविदाच्या हातून पाप घडलं, त्याचा विशेष त्याचा मुलगा आजारी पडला आणि अशा प्रसंगामध्ये त्याने काय केला? उपवास केला. परंतु त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय, दयेची याचना करण्यासाठी त्याने काय केला? उपवास केला. 11वा उपवास जर आपण पाहिलं तर राजा यहोशाफाट आणि यहुदा राष्ट्र यांनी मिळून काय केला? उपवास केला आणि मोठ्या परकीय सैन्याचा हल्ला त्या उपवासाद्वारे त्याने पूर्ण परतवून लावला. हालेलुया. आमच्या जीवनातील आम्ही केलेले उपवास आमच्या जीवनात येणारं प्रत्येक सैतानी हल्ले पाठीमागे पाठवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. म्हणून आमच्या कुटुंबासाठी निरंतर आम्ही काय करावे? उपवास करणं अपेक्षित आहे. आज 12वा उपवास जर आपण पाहिला तर असं म्हटलंय, यज्राच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी काय केला? उपवास केला. बाबेलाहून येरुशलेम पर्यंत त्यांना जायचं होतं आणि त्या प्रसंगामध्ये प्रवासासाठी त्यांनी काय केला? उपवास केला. आमच्याही प्रवासासाठी आम्ही काय करणं अपेक्षित आहे? आम्ही निघातो घाई गडबडीमध्ये, बरोबर ना? परंतु इथं यज्राने आपल्या प्रवासासाठी काय केलं? उपवास केले. परिणाम काय झाला? त्याचा प्रवास परमेश्वराने ब्लेस केला. म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही प्रवासामध्ये निघलो असलो, कुठं दूर जायचं असलं तर आम्ही आमचा वेळ कशामध्ये द्यायला पाहिजे? प्रवासामध्ये देणं गरजेचं आहे. परत जर आपण पाहिलं पहिले शमूएल अध्याय 7 आणि 6 वचनामध्ये तर असं म्हटलंय, इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा मोडली, पश्चातापासाठी एकत्रित येऊन त्यांनी उपवास केला. जेव्हा आज्ञा उल्लंघन होतं
आणि आम्हाला क्षमेची गरज असते, देवाच्या दयेची गरज असते. त्यासाठी एकच मार्ग आमच्यासाठी मोकळा आहे. तो कुठला माहितीये का? देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन उपवास करणं. हालेलुया. तो आम्हाला देवाची दया मिळवून देतो. पुढचा उपवास जर आम्ही पाहिला तर देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो आहाब राजाचा नम्रतेचा उपवास. एलिया संदेशाच्या संदेशानंतर देवासमोर स्वतःला नम्र करणं. त्याच्यानंतर जर आपण 15 उपवास पाहिला तर प्रेषित शाऊल हा आंधळा झाला आणि त्याने काय केलं? त्या काळामध्ये उपवास केले. त्याचा परिणाम काय झाला? देवाने मोठं दर्शन त्याला दिलं, देवाचा अभिषेक त्याच्या जीवनात आला आणि देवाने अलौकिक रीतीने त्याचा उपयोग करून घेतला. म्हणून आमच्याही जीवनामध्ये उपवास अत्यंत महत्वाचा आहे. 16वा उपवास जर आपण पाहिला, अंत्योखिया येथील मंडळी ही नेहमी उपवासाने प्रार्थना करायची. त्याचा परिणाम काय झाला? देवाने त्यांना दैवी मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये ज्यावेळेस ते पुढे गेले ना, त्यांनी सेवेसाठी अभिषेक त्यांना पाठवलं. समजलं का? म्हणून कोणाला पाठवायचं असेल तर आपण काय करणं अपेक्षित आहे? उपवास करणं गरजेचं आहे. पुन्हा जर आपण पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये संदेशची हन्ना ही मंदिरामध्ये नेहमी उपवासाने प्रार्थना करायची. परिणाम काय झाला? त्या परमेश्वराचं दैवी दर्शन तिला मिळालं, ख्रिस्ताचं, नाही का? म्हणून दर्शनासाठी आम्ही काय करणं अपेक्षित आहे? उपवास करणं गरजेचं आहे. पुन्हा जर इस्रायल लोकांना परमेश्वराने सांगितलं होतं तुम्ही वर्षातून एकदा एकत्र या आणि काय करा? संपूर्ण राष्ट्रांच्या पापासाठी प्रायचित म्हणून काय करा? उपवास करा. आपण परमेश्वर हे मार्गदर्शन करतो आमच्याही जीवनामध्ये. आम्ही एकत्रित येऊन आमच्या पापासाठी काय करायला पाहिजे? पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि उपवास करणं गरजेचं आहे. पुन्हा जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय देवाच्या वचनामध्ये, उपवास अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाच्या जीवनासाठी. उपवास काय आहे? अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपवास असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये उपवासाला अत्यंत महत्व दिलं गेलंय. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असे असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांनी उपवासाकरवी अद्भुत सामर्थ्य मिळवलं, ज्यांनी उपवासाकरवी आरोग्य मिळवलं, ज्यांनी उपवासाकरवी बंधनातून मुक्ती मिळवली, ज्यांनी उपवासाकरवी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला. असंख्य उदाहरणं आपलं कुठं दिसतात? पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर उपवासाबद्दल पुष्कळ शिक्षण आम्हाला मिळतं. कशाबद्दल? उपवासाबद्दल. मग उपवासाची व्याख्या काय आहे? उपवासाची व्याख्या काय आहे? उपवासाचे उद्देश काय आहे? आम्हाला माहिती असायला पाहिजे. काय आहे उपवासाची व्याख्या? तर असं म्हटलंय बायबलनुसार उपवास. कशानुसार? बायबलनुसार उपवास करणं म्हणजे केवळ शारीरिक अन्नाचा त्याग करणं नव्हे. समजतं का? असंख्य लोक ज्यावेळेस उपवास करतात ना, दिवसभर ते उपाशी राहतात, 2-2 दिवस ते उपाशी राहतात, 3-3 दिवस ते उपाशी राहतात, अनेक दिवस ते उपाशी राहतात. समजलं का? म्हणून उपवास म्हणजे केवळ शारीरिक अन्नाचा त्याग करणे नव्हे, तर स्वतःला देवाच्या उपस्थितीत नम्र करण्याची, आध्यात्मिक रीतीने सशक्त होण्याची आणि देवाशी सखोल संवाद साधण्याची आध्यात्मिक शिस्त व आध्यात्मिक युद्ध उपवास आहे. समजलं का? समजलं का? पुन्हा एकदा वाचतो, लक्ष द्या. या ठिकाणी असं म्हटलंय, आध्यात्मिक दृष्ट्या सशक्त होण्याची, देवाशी सखोल संवाद साधण्याची एक आध्यात्मिक शिस्त व आध्यात्मिक युद्ध उपवास आहे. आणि म्हणून अजून उपवासाची व्याख्या, केवळ अन्न न खाणं ही केवळ उपासमार आहे. केवळ अन्न न खाणं काय आहे? उपासमार आहे. ज्याला आपण काय म्हणतो? डायटिंग.
काय म्हणतो त्याला? बरोबर ना? परंतु जेव्हा अन्नाच्या त्यागाबरोबर, लक्ष द्या, कशाच्या? अन्नाच्या त्यागाबरोबर प्रार्थना, वचनाचे मनन जोडले जाते, तो खरा उपवास. काय म्हटलंय? पुन्हा एकदा लक्ष द्या, महत्वाचा विषय आहे की केवळ अन्न न खाणे ही केवळ काय आहे? उपासमार आहे. परंतु जेव्हा अन्नाच्या त्यागाबरोबर आपण प्रार्थना आणि वचनाचे मनन करतो, तेव्हा तो खरा काय होतो? उपवास. म्हणून आपला उपवास कसा आहे याची ज्याची त्याने काय करायला पाहिजे? पडताळणी. जास्त करून 40 दिवसाच्या काळामध्ये बहुतांशी जास्तीत जास्त लोक फक्त उपाशी राहायचा कार्यक्रम करतात. बसतात का देवाच्या सानिध्यामध्ये? देवाच्या वचनाचं वाचन आहे का? देवाच्या वचनाचं मनन आहे का? आणि असे केलेले उपवास हे उपवास नव्हे, ते उपासमार. समजलं का? त्याला काय म्हटलंय? म्हणून उपासमार करून काहीच मिळणार नाही, उपवास करून सर्व काही मिळेल, म्हणून उपवास करा. हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मग उपवास करण्यामागे हेतू असायला पाहिजे. काय म्हटलं मी? उपवास करण्यामागे उद्देश असायला पाहिजे. बरोबर ना? नाही तर विनाकारण मला उपवास आहे, कशाला धरला? हा, विनाकारण काय मला काय अर्कमून धरला? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो प्रत्येक उपवासासाठी एक काय दिलेला आहे? उद्देश दिलेला आहे. मग काय आहे उद्देश? पश्चाताप आणि क्षमा मिळवणं. पहिला उद्देश काय असायला पाहिजे? पश्चाताप आणि क्षमा मिळवणं. हा आमचा काय असायला पाहिजे? स्वतःच्या पापांची कबुली देऊन देवाची दया मिळवणं, त्याला उपवास म्हटलंय. योएलचं पुस्तक अध्याय 2, 12 आणि 13 वचन. काय म्हटलं मी? काढा कोणीतरी सापडला असेल तर. इथं म्हटलंय स्वतःच्या पापाची कबुली देऊन देवाची दया मिळवणं, त्याला काय म्हटलं गेलंय? उपवासाचा उद्देश. सापडलं का? योएल 2, 12, 13. इतका वेळ? आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. लक्ष द्या, इकडं म्हटलंय आता तरी परमेश्वराचं वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा. मनपूर्वक माझकडे बाळा. कसं म्हटलंय? लक्ष द्या. आता तरी काय करा? परमेश्वराचे वचन, देवाचं वचन ऐका मनपूर्वक. इथून नव्हे, कुठून? मनापासून देवाकडे वळा. कसं? मनापासून देवाकडे वळा. पुढे वाचा. उपोषण, आक्रदन व शोक करून वळा. पहिलं उपोषण म्हणजे उपवास. उपोषण म्हणजे उपवास. आक्रंदन म्हणजे रडणं. आक्रंदन म्हणजे काय? रडणं. पुढं शोक करून रडा. हा, देवाच्या वचनामध्ये म्हटलं नेहम्याने शोक केला, अनेक दिवस शोक केला. परिणाम काय झाला? परिस्थिती बदलली गेली. हालेलुया. आमची ही परिस्थिती बदलण्याची आमची अपेक्षा असेल तर उपोषण, आक्रंदन, शोक करून रडा. पुढं आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा. आपली वस्त्र नव्हे. केव्हा वस्त्र फाडतो मनुष्य? जेव्हा दुःख जास्त होतं. काय फाडतो? वस्त्र. परंतु इथं म्हटलं, योएल संदेश आत्म्याकरवी बोलतो, तो म्हणतो आपली हृदय फाडा. काय फाडा? याचा अर्थ काय? आम्हाला पश्चाताप परमेश्वर इथं अपेक्षित हो. पुढं वाचा. आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. कोणाकडे वळा? परमेश्वराकडे. का? कारण तो कसा आहे? वाचा. तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर व दयेचा सागर असा आहे. वाचा. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखं आहे. म्हणून काय करा? वळा. म्हणून इथं म्हटलंय पहिली गोष्ट आम्ही देवाची दया किंवा पापाची क्षमा मिळवणं हा आमचा काय असायला पाहिजे? उद्देश. दुसरं जर आम्ही पाहिलं
तर प्रेषितांची कृत्य अध्याय 13 आणि 2 कुणीतरी काढा. त्या ठिकाणी असं म्हटलंय, मार्गदर्शन आणि बुद्धी, जीवनातील महत्वाचे निर्णय घेताना स्पष्ट संदेश मिळवण्यासाठी उपवास. कशासाठी? जीवनातील महत्वाचे निर्णय घेताना स्पष्ट संदेश किंवा मार्गदर्शन मिळवण्यासाठी काय केले जातात? उपवास. वाचा. ते प्रभूची सेवा व उपवास करीत असता पवित्र आत्म्याने लक्ष द्या बाळा, थोडं हळूच वाच. ते प्रभूची सेवा व ते उपवास प्रभूची सेवा. कोणाची सेवा? कोणाची सेवा? प्रभूची सेवा व उपवास करीत असता. व उपवास करत असताना दोन गोष्टी, सेवा करत होते आणि दुसरी गोष्टी काय करत होते? उपवास करत होते. काय झालं तेव्हा? पवित्र आत्म्याने सांगितले. कोणी सांगितलं? आतापर्यंत बोलला होता का? नाही, परंतु आता बोलला. का? कारण ते काय करत होते? उपवास. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं? काय करावं? काय करावं? उपवास करावा. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्हाला बोलायची गरज नाही, देव बोलायला लागतो. देवाचा आत्मा बोलायला लागतो. हालेलुया. म्हणून काय करा? उपवास करा. काय बोलला तो? रीड. की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे. लक्ष द्या. बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. त्यासाठी त्यांना माझ्याकरता काय करा? वेगळे करून ठेवा. त्यासाठी त्यांना माझ्याकरता काय करा? वेगळे करून ठेवा. समजलं का? कोण बोललं? पवित्र आत्मा. बरोबर ना? मग जर तो त्यांच्याशी बोलतो, तुम्ही उपवास केले, तुमच्याशी तो बोलणार नाही का? हा? बोलणार नाही का? अपेक्षा बाळगा ना. कोणी बोलावं? कोणी बोलावं? पवित्र आत्म्याने. बरोबर. प्रेषितांचं कार्य का घडलं? कारण तो देव त्यांच्याशी बोलत असे. हालेलुया. आज अपेक्षा बाळगा. उपवासामध्ये भूक मंदावते आणि अशा समयामध्ये स्पष्ट परमेश्वराचा आवाज आमच्या कानी पडतो. नाहीतर भुकेचा आवाज आमच्या कानी पडतो. बरोबर ना? भूक लागली, परंतु जेव्हा भुकेकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा लक्ष देवाकडे लागलं जातं. आणि जेव्हा आपलं लक्ष देवाकडे लागतं तेव्हा देवाचं देखील लक्ष कोणाकडे लागलं जातं? आमच्याकडे. म्हणून दुसरी गोष्ट आहे, जीवनातील महत्वाचे निर्णय घेताना देवाचा स्पष्ट संदेश किंवा आवाज मिळवणं, त्याच्यासाठी काय केले जायचे? उपवास केले जायचे. दुसरा उद्देश. तिसरा उद्देश काय आहे? एस्तेर 4:16 काढा कोणीतरी. असं म्हटलंय, संकटात देवाची मध्यस्थी. कशामध्ये? कशामध्ये? संकटामध्ये देवाची मध्यस्थी. ज्यावेळेस संकटात आपण असतो ना, त्याच्याकडे नका जाऊ. कोणाकडे जा? देवाकडे जा. हे गेले आणि असं म्हटलंय, मानवी मर्यादा संपतात तिथे देवाचा चमत्कारिक हस्तक्षेप आमच्या जीवनात येतो. कशामुळे? मग आमचा उपवासाचा उद्देश असावा, देवा या संकटातून आम्हाला बाहेर काढ. काय उद्देश असावा? देवा या संकटातून आम्हाला काय कर? काय कर? बाहेर काढ. हा आमचा काय असायला पाहिजे? उद्देश. वाचा. जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपवास करा. लक्ष द्या. जा. काय म्हटलंय वचनामध्ये? जा. शूशन येथील सर्व यहुदी जमवा. सर्व यहुदी जमवा. पुढं माझ्याकरता उपवास करा. माझ्याकरता काय करा? उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री. किती? 3 दिवस. 3 दिवस व 3 रात्री. अन्नोदक सेवू नका. अन्नोदक म्हणजे अन्न आणि जल. काय म्हटलंय? अन्न आणि पाणी घेऊच नका. पुढं. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. मीही दासी समवेत तसाच काय करीन? उपवास करीन. पुढं. आपल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले,
काय म्हटलंय? नियमाविरुद्ध मी राजाकडे जाईल आणि मग मी मेले तर मेले. परंतु तिने जो उद्देश समोर ठेवला होता ना, संकटामध्ये देवाकडून साह्य मिळावं, संकटामध्ये चमत्कार घडावा, त्यांच्या 3 दिवसाच्या उपवासाने चमत्कार घडवला. विनाश होणारे यहुदी वाचले गेले. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आपलंही जीवन कशामध्ये घालवा? फास्टिंग अँड प्रेयर, उपवास आणि प्रार्थना. काय असायला पाहिजे? कंटिन्यू उपवास आणि प्रार्थना. 4था उद्देश आत्मिक नम्रता. स्तोत्र 35 आणि त्याचं 13 वचन. 4था उद्देश काय असायला पाहिजे? नम्रता. नम्र होणं आमच्या जीवनात असणं गरजेचं. देवाचं वचन काय सांगतं? तो नम्र जनास उंचावणारा परमेश्वर आहे. म्हणून आमच्या ठाई देखील काय यायला पाहिजे? नम्रता येणं गरजेचं. म्हणून मनातील अहंकार मोडून पूर्णपणे देवावर अवलंबून राहणं. काय मोडून? मनातील अहंकार मोडून पूर्णपणे देवावर अवलंबून राहावं. त्याला काय म्हटलं गेलंय? उद्देश नम्रतासाठी. वाचा. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेसत असे. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेसत असे. मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे. मी उपवास करून आपल्या जीवाला काय देत असे? क्लेश देत असे. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. पुढं तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे. बघा, या वचनामध्ये म्हटलंय की आम्ही नम्रतेसाठी काय करणं गरजेचं आहे? प्रार्थना. नम्रतेविना देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येत नाही. आणि 5वं जे महत्वाचं उद्देश किंवा उद्दिष्ट किंवा हेतू असायला पाहिजे ना, तो काय माहितीये का? मत्ती 17 आणि 21. दृष्ट शक्तीवर विजय. कुठल्या शक्तीवर? कुठल्या शक्तीवर? कुठल्या शक्तीवर? दृष्ट शक्तीवर विजय. सैतानी बंधन, व्यसन आणि आध्यात्मिक आडखळणं तोडणे. काय म्हटलं? सैतानी बंधन, व्यसन आणि आध्यात्मिक आडखळणं काय करून टाकणे? तोडून टाकणे. हा आमचा काय असायला पाहिजे? उद्देश. बरोबर ना? आमचा उद्देश असायला पाहिजे उपवासाचा. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अशा अगणित आणि असंख्य आम्हाला काय दिसतात? उपवास दिसतात. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर उपवासाचे प्रकार. उपवासाचे काय प्रकार? पहिला पूर्ण उपवास. कसा उपवास? दुसरा सामान्य उपवास. दुसरा कसा? तिसरा अंशत उपवास. तिसरा कसा? अंशत, थोड्या काळासाठी. आणि चौथा सार्वजनिक उपवास. 4 प्रकारचे उपवास सांगितले गेले. किती प्रकारचे? उपवासाचे प्रकार. मग त्याचं स्वरूप कसे केले जातात? तर काही मध्ये पाणी आणि अन्न दोन्हीही न घेता केले जातात. काही मध्ये काय केलं जातं? पाणी आणि अन्न काहीच घ्यायचं नाही. तो एक उपवास. दुसरं केवळ अन्न वर्ज्य करणे परंतु पाणी पिणं. दुसरा उपवास कसा? अन्न त्याग करणं किंवा न खाणं, फक्त काय करणं? पाणी पिणं. तिसरं काही विलासी अन्न, बरोबर ना? अशा काही आवडी निवडीच्या गोष्टीचा काय करणं? त्याग करणं. साधं जीवन, साधं जेवण. बरोबर ना? काय देवाला आवडणार त्यानुसार जाणं. मग त्याच्यामध्ये मांस, काही गोड पदार्थ, द्राक्षरस झिंगावणार आहे, त्याचा काय करून केला जातो? उपवास केला जातो. बरोबर. काही कंटिन्यू जर घेऊन केला तर झोपलेच म्हणायचे, ते खाऊन पिऊन झोपते, त्याला उपवास नाही म्हटलं. आणि चौथी गोष्ट, संपूर्ण समाजाने एकत्रित येऊन केलेला घोषित उपवास, त्याला काय म्हटलंय? सार्वजनिक उपवास. मग जर आपण पाहिलं
तर याच्यामध्ये बायबल मधले काही संदर्भ जर आपण पाहिले तर आत्ता आपण पाहिलं एस्तेरने उपवास केला. कशासाठी? यहुदी लोकांचे प्राण वाचवले. यहुदी लोकांचे प्राण वाचावे म्हणून. शौलाने उपवास केला. कशासाठी? सेवेची दिशा मिळवावी, अभिषेक मिळवावा आणि देवाच्या कार्यासाठी पुढे जावं म्हणून शौलाने काय केला? उपवास केला. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास केला. कशासाठी? सेवेची सुरुवात, बरोबर ना? आणि ज्यावेळेस त्याने उपवासपूर्वक सुरुवात केली, पहिला विजय सैतानावर मिळवला. हालेलुया. पहिला विजय कशावर मिळवला? सैतानावर. आणि ज्यावेळेस सेवेत गेला ना, पाण्याचा द्राक्षरस केला, पाण्यावर चालला, आजाऱ्यांना बरं केलं, मेलेल्यांना उठवलं, अन्न वाढवलं, माशाच्या तोंडातून नाणं दिलं. अगणित चमत्कार कोणी केले? आणि निसर्गाला देखील ज्यावेळेस त्याने म्हटलं, वादळ वाऱ्याने शांत झालं, त्याला अधिकार होता. काय केलं होतं प्रभू येशूने? उपवास. त्याच्यानंतर दानियल. त्याच्यानंतर उदाहरण कोणाचं आहे? दानियल. दानियलाने किती दिवस उपवास केला? 21 दिवस. आणि दानियलाचे आध्यात्मिक जीवन किती वरच्या लेवलचं होतं? काय कारण असेल? वाय? का तो आशीर्वादित होता? का आशीर्वादित होता? आध्यात्मिक जीवन वरचं होतं. देवाशी नाते संबंध घनिष्ठ होते. देवाचा अभिषेक जीवनात होता. हल्लेलुया. स्वप्न आणि दर्शन यांचा अर्थ सांगण्याची कुवत होती. का? कारण देवाशी क्लोज असल्या कारणाने त्याचं जीवन परमेश्वराने काय केलं? ब्लेस केलं. पुढील उपवास जो सार्वजनिक आहे तो कुठला? योना. 40 दिवसाचा अवकाश आहे. नंतर निनवे धुळीस मिळेल. मोठ्यापासून लहानापर्यंत आणि माणसापासून प्राण्यापर्यंत सर्वांनी काय केलं? उपवास केले. परिणाम काय झाला? संपूर्ण निनवे विनाश झालं का? तर वाचलं गेलं. म्हणून आमच्याही जीवनामध्ये आमचे उपवास त्या प्रकारे असणं अपेक्षित आहे. म्हणून देवाचे वचन काय यावेळेस आपण वाचणार आहोत. तर पहिलं, मग त्यातून उदाहरणे जे आपण पाहिले उपवासाचे, मग त्यातून कोणते धडे आम्हाला शिकायला मिळतात? महत्वाचं नाही का? पुन्हा एकदा एस्तेरचं तेच पुस्तक काढूया, 4 आणि 16. एस्तेरचं पुस्तक अध्याय 4 आणि 16. काय म्हटलं तिथं? 3 दिवस रात्रंदिवस काही खाऊ नका, पिऊ नका, मी राजाकडे जाईन, मग माझा नाश झाला तरी काय होईल? चालेल. कोण म्हटलं? कोण म्हटलं? एस्तेर. त्याचा परिणाम काय झाला? त्याच्यातून शिकण्यासारखा धडा काय आहे? त्याचा परिणाम हा झाला, विनाश होणारे यहुदी वाचले गेले. बरोबर ना? आम्ही आमच्या कुटुंबासाठी काय करावं? आम्ही आमच्या गावासाठी काय करावं? आम्ही आमच्या शहरासाठी काय करावं? आम्ही आमच्या राष्ट्रासाठी काय करावं? उपवास. आमचे उपवास त्यांना काय करतील? विनाश होणाऱ्या लोकांना वाचवतील. हालेलुया. म्हणून यातून काय धडा आहे? जेव्हा मानवी प्रयत्न संपून जातात तेव्हा सामूहिक उपवास प्रार्थनेद्वारे संपूर्ण राष्ट्राचा प्राण वाचवला जाऊ शकतो. समजलं का? कशाद्वारे? कशाद्वारे? म्हणून आम्हाला उपवासाचं गांभीर्य समजायला पाहिजे. आम्हाला उपवासाचं महत्व समजणं अपेक्षित आहे, नाही का? तिने केलं आणि ती काय म्हणते? मी राजासमोर ज्या वेळेस जाईल, मी मेले तरी हरकत नाही. बरोबर ना? संकटात गेली परंतु देवाची दया तिला प्राप्त झाली. हालेलुया. देवाची उपस्थिती तिच्या बरोबर आली आणि अशक्य असणारी गोष्ट परमेश्वराने एस्तेरसाठी आणि यहुदी राष्ट्रासाठी काय केली? शक्य केली. दुसरं उदाहरण, योनाचं पुस्तक अध्याय 3 5 ते 10 वचन. तिथं असं म्हटलंय, राजापासून तर प्राण्यापर्यंत सर्वांनी काय केलं? गोंताट नेसून उपवास. कसा? गोंताट नेसले सगळे.
आणि काय केला? उपवास. सापडलं का? वाचा. तेव्हा निनवेतील लोकांनी मोठ्याने तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. देवावर काय केली? श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास नेमला. त्यांनी काय नेमलं? उपवास नेमला. त्यांनी काय नेमलं? उपवास नेमला. आणि श्रेष्ठापासून आणि कनिष्ठापर्यंत श्रेष्ठापासून म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व गोंडताट नेसले. सर्वांनी काय केलं? मला वाटतं हा कार्यक्रम मंडळीच्या वतीने एखाद्या वेळेस घ्यायला हरकत नाही. गोंताट नेसलं. पुढं निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. हा निनवेच्या राजाला जेव्हा हे वर्तमान कळालं तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला. राजा काय झाला? आसनावरून आसनावरून त्याने सिंहासन बाजूला केलं. याचा अर्थ काय? घमेंडीमध्ये उपवास नका करू, जमिनीवर या. बरोबर ना? पुढं व आपल्या अंगातला झगा काढून आपल्या अंगातला पद बाजूला ठेवा. पद काय करा? बाजूला ठेवा. झगा काढून ठेवला राजाचा पोशाख. पुढं झगा काढून गोंडताट नेसून राखेत बसला. गोंतट नेसला. तो म्हटला मी राजा आहे, मी गोंतट काही नेसणार नाही, आहे तसाच बसतो राखेत. असं केलं का त्याने? समान झाला. गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला जाहीरनामा करून ठराव प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी, बघा, कोणी माणसाने, कोणा पशुने, कोणा गुराढोराने, शेरडा मेंढरांनी, शेरडा मेंढराने काही चाखू नये, काहीच खाऊ नये, चाखूच नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर पाणी प्यायचं नाही, खायचंय नाही. कोणी जनावरांनी अरे जनावरांनी उपवास केले आणि तू राष्ट्र वाचवले. कोणी? जनावर उपवास करते. नाही आपण, मला उपवास नाही, निघतच नाही पास्टर, मग मर. बरोबर ना? दुसरं काय? पाळत काय करणार त्याला? बरोबर ना? कुटुंबात संकट आहे, हा, कुटुंबात भांडण तंटे आहे, कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे, कुटुंबामध्ये दारिद्र्य आहे, कुटुंबामध्ये लेकरं ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, सासू सासरे ऐकत नाही. काय? डोके घेऊन नका जाऊ पाळकांकडे, आपला अर्ज घेऊन जा देवाकडे. हालेलुया. नाही का? काय म्हटलंय? लेकरं बाळ, गुरे ढोरे, शेरडे मेंढरे सगळेच. बरोबर ना? सगळ्यांनाच काय म्हटलं? काही खायचं नाही, प्यायचं नाही. खायचे नाही, प्यायचे नाही, ओनली फास्टिंग्स. किती गरजेची गोष्ट आहे. पुढं तर मनुष्याने व पशुने गोंडताट नेसावे. आता बघा, यांनी फक्त माणसालाच गोंताट नाही नेसवलं, लय कष्ट केले त्यांनी. काय केलं? पशूंना गोंताट नेसवलंय. काही काही माणसं कुत्र्यांना ड्रेस शिवून घालतात, आपण पाहतो ना. बरोबर, एवढं प्रेम असतं त्यांचं, कुत्र्या मांजराला ड्रेस घालतात, सगळं काय. इथं यांनी गोंताट नेसवलंय. जे करणं गरजेचं आहे ते केलं. पुढं देवाचा मोठ्याने धावा करावा. पुढं काय केलंय? देवाचा मोठ्याने धावा करावा. किती वेळ सांगतो मी तुम्हाला, मोठ्याने बोलत जा, मोठ्याने बोलत जा. तुमचे नरडे काय शील झालेत का काय? सुरुवातीला सिस्टरने वाचलं, कंठ लवकर कसर भांडायला जोर येतो तसा प्रभूच्या गौरवासाठी जोर नको का हो? कसं वाचतो आपण, कसं बोलतो आपण, प्रेज लॉर्ड, कसा रिस्पॉन्स देतो आपण. एक पेटलेली मंडळी असा रिस्पॉन्स नाही देत. मी कुठेही जाऊ द्या, आवाज मागा असलो तरी पुढे जाईन. हालेलुया. का? दिल से. म्हणून काय म्हटलं इथं? काय करा? देवाचा मोठ्याने धावा. कसा धावा करायचा? हालेलुया. प्रभू माझ्यावर दया कर. बरोबर ना? मोठ्याने धावा करा ना. कोणाला काय वाटतं त्याच्याशी काही घेणं देणं आहे. मोठ्याने धावा करायचा. समजलं का? पुढं आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे हा, फिरावे. लक्ष, महत्वाची गोष्ट. काय केलं? धावा तर केलाय, परंतु कुमार्ग म्हणजे पाप, वाईट गोष्ट, देवाला न आवडणारी गोष्ट. कुमार्ग व आपल्या हातच्या जुलमापासून आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. मागे फिरा म्हणजे पापाचा त्याग करा आणि चांगलं जीवन जगण्याची सुरुवात करा. बरोबर ना?
अनेकांचे उत्तर मिळत नाही. का? उपवास करतात, पश्चाताप नाही, पापापासून फिरणं नाही, परत उपवास केले तरी नाही. का? बदला. इथं यांनी काय केलं? पहिली गोष्ट धावा केला, दुसरी गोष्ट काय केलं? पापाचा त्याग केला. पुढं देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. समजलं का? म्हणून याच्यातून काय धडा घेण्यासारखा आहे? जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समाज खऱ्या मनाने पश्चाताप करतो, तेव्हा देव आपला नियोजित न्यायदंड किंवा शिक्षा आपल्यावरची मागे घेतो. समजलं का? याच्यातून काय धडा शिकण्यासारखा आहे? मग आपल्या जीवनावर न्यायदंड असतो नाही का? तर अशाच समयामध्ये आम्ही काय करावं? धावा करावा. आणि दुसरी गोष्ट काय करावी? पापाचा त्याग करावा. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रभू येशूने उपवास केले. किती दिवस? 40 दिवस आणि 40 रात्री. आणि असं म्हटलंय, याच्यातून कोणता आध्यात्मिक धडा आहे? काय घडलं? अगोदरच मी तुम्हाला सांगितलं नाही का? प्रभू येशूच्या उपवासाचा परिणाम काय झाला. मग त्याच्यातून काय धडा घेण्यासारखा आहे? कोणत्याही मोठ्या, लक्ष द्या, कोणत्याही मोठ्या आध्यात्मिक जबाबदारीपूर्वी किंवा सेवेपूर्वी, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही काय करावं? जर उपवास केला तर देवाचं सामर्थ्य मिळतं. काय मिळतं? काय मिळतं? देवाचं सामर्थ्य मिळतं आणि सैतानाच्या परीक्षावर विजय मिळण्याचे बळ मिळतं. कोणत्या परीक्षावर? विजय मिळण्याचं काय मिळतं? बळ मिळतं. म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्हाला याची गरज नाही का? गरज आहे. चौथी गोष्ट, तर पवित्र शास्त्रामध्ये मत्तई 17 आणि 21 वचन, तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून आपल्या